नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ITI कडनं एक महत्त्वाची जाहिरात आलेली आहे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि हेड मास्टरसाठी. सो फॉर्म भरण्याची प्रोसेस पण चालू झालेली आहे. आता यामध्ये फॉर्म भरताना एक महत्त्वाचा मुद्दा आहे की NCL हे कोणासाठी लागू आहे. सो NCL बद्दल म्हणजेच नॉन क्रिमिलियर बद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. यामध्ये पुष्कळ पॉईंट आहे, तुमच्या मनात खूप जास्त प्रश्न, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. ज्यामध्ये आपण बघणार आहोत की NCL कॅटेगरीनुसार कुणाला लागतं, कुणाला लागत नाही, कोणत्या वर्षाचं हवं, अद्ययावत म्हणजे काय, ऍडमध्ये टाकलंय त्यांनी त्याचा अर्थ काय, महिलांना कुणाच्या नावाचं हे NCL हवं आहे, फॉर्म भरताना लागेलच का ते पण बघूया, आणि जर हे NCL नसेलच माझ्याकडे तर काय इम्पॅक्ट होऊ शकतो, काय परिणाम होऊ शकतो ते पण आपण बघूया. तिकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला या संदर्भातली बॅच आपण चालू केलेली आहे. गट व राजपत्रितचं हे पद आहे, तांत्रिकचं 132 पद आहेत. 6,999 मध्ये ही बॅच तुम्हाला पहिल्या 500 विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे. 30% डिस्काउंट देऊन तुम्हाला ही फी असणार आहे. ज्या बॅचमध्ये तुम्हाला ऑल सेशन्स लाईव्ह असणार आहे, नंतर ते रेकॉर्ड होऊन जातात. तुम्हाला हवं तेव्हा किती वेळेस तुम्ही ते लेक्चर बघू शकता. अनलिमिटेड व्ह्यू आहे, एक्सपर्ट फॅकल्टी आहे, फ्री PDF लेक्चर तुम्हाला इथे अवेलेबल आहे नोट स्वरूपात, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आणि चॅप्टर वाईज MCQ सॉल्विंग सेशन सुद्धा अवेलेबल आहे. सो या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला महाराष्ट्रात इग्नाइट अकॅडमीज देणार आहे. सो तुम्ही जर तयारी करता असाल, खूप चांगलं पद आहे, तर लगेच बॅच जॉईन करा आणि अभ्यासाला तयारी करा. 1 ऑक्टोबरपासून ही बॅच चालू होते. बॅच जॉईन करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. डायरेक्ट बॅचवर जाऊन तुम्ही बॅच परचेस करू शकता. ओके, आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तुम्हाला घेऊन जातो. बघा, काही व्हिडिओ मी प्रिव्हियसली घेतलेले आहेत. प्रोफाईल कशी बनवावी, फॉर्म कसा भरावा, कागदपत्रे कोणते व कधीचे लागतात, आणि आज आपण बघत आहोत NCL बाबत सविस्तर माहिती. आणि अपकमिंग म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ जे असणार ते कोणते असणार आहे, तर अनुभव कुणाचा चालणार, अनुभव प्रमाणपत्र फॉर्मॅट कसा असावा, सॅलरी स्लिप लागता का, महिला आरक्षण कसं मिळतं, समांतर आरक्षण, कागदपत्र आणि कोणत्या कॅटेगरी तुम्ही फॉर्म भरला पाहिजे, या 4 कॅटेगरीमध्ये याची व्हिडिओ मी तुम्हाला पुढे देणार आहे. आता बघूया आपण NCL बाबत सविस्तर माहिती. यामध्ये बघा, आता फॉर्म सुटलेले आहेत. टोटल 132 पदांसाठीची ही जाहिरात आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस 25 सप्टेंबर पासून 15 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. फॉर्म भरून टाका, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे. आणि फॉर्म भरत असताना हे डॉक्युमेंट एकदा बघा. आता या फॉर्ममध्ये तुम्हाला महत्त्वाचे सामाजिक आणि समांतर आरक्षण आहे. SC ST NT अ ब क आणि ड, SBC आहे, SC BC आहे, EWS आहे, OBC आहे आणि ओपन पदांसाठी जागा आहे. समांतर आरक्षणामध्ये जनरल आहे, वुमन रिझर्वेशन आहे, खेळाडू आहे, अनाथ आहे आणि दिव्यांगांना इथे आरक्षण असणार आहे. मग यामध्ये आता आपल्याला बघायचं की NCL कोणाला लागणार आहे. तुम्ही जर बघितलं ऍडमध्ये, तर ऍडमध्ये डॉक्युमेंट कोणती लागतात त्याचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे. आणि त्यामध्ये ऍडमध्येच त्यांनी मेन्शन केलं आहे की तुम्हाला वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागणार आहे. आणि त्यात त्यांनी टाकलंय सन 2025 आणि 26चं लागणार आहे, म्हणजे आत्ताचं इकॉनॉमिकल इयर मधलं लागणार आहे. मग चला या संदर्भात माहिती घेऊया आपण. फॉर्म भरताना सुद्धा तुम्हाला विचारतात बघा, तुम्ही जेव्हा कास्ट टाकता, इथे जसं तुम्ही कास्ट टाकतात त्या कास्टनुसार तुम्हाला इथे NCL विचारलं जातं. इथे कास्टची माहिती दिली, तुम्ही कास्ट सर्टिफिकेट आणि डेट टाकली आणि तुम्हाला कोणाकडून भेटलं ते टाकलं की तुम्हाला इथे NCL डू यू बिलॉंग टू NCL नॉन क्रिमिलियर, इथे येस केलं की तुम्हाला नॉन क्रिमिलियरचा सर्टिफिकेटचा नंबर टाकावा लागतो आणि तुम्हाला कधी मिळाल्याची डेट टाकावी लागते. हे सगळं डिटेल्स तुम्हाला टाकावं लागतं. ओके, आता मग या संदर्भात NCL बाबत आपण माहिती घेऊया. पहिला मुद्दा माझा असा आहे की NCL कोणत्या प्रवर्गासाठी आवश्यक आहे, कुणाला लागणार आहे, तर NCL बघा यांना लागणार आहे. NCL लागणार आहे OBCच्या कॅन्डिडेटला, त्यानंतर SBCच्या कॅन्डिडेटला, त्यानंतर SC BC, त्यानंतर NTचे सगळे प्रवर्ग, NT अ ब क आणि ड, हे 4 आणि 3 असे 7 प्रवर्गांना NCL कंपल्सरी आहे. आणि यांना नाही लागणार म्हणजे कोणाला लागणार नाही, SC ला लागत नाही, ST ला लागत नाही आणि EWS ला लागत नाही आणि ओपनला पण लागत नाही. हे सोडले तर उर्वरित जणांना NCL मात्र कंपल्सरी लागणार आहे. चला, ह्या प्रश्नाचं उत्तर भेटलं तुम्हाला. मग आता जाऊया ज्यांना लागतंय, यांना लागणार आहे. बरं, यांना लागणार आहे तर कसं लागणार आहे, मग थोडक्यात बघूया. निकष काय, NCL कुणाला मिळतं, तर NCLचा पहिला निकष आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाच्या आत असावं लागेल. 8 लाख पेक्षा कमी किंवा 8 लाख पेक्षा कमी किंवा 8 लाख दोघांपैकी एक तुमचं असावं लागेल. आता वार्षिक उत्पन्न कुणाचं पकडतो आपण, तर इथे कुटुंबाचं पकडतो. कुटुंबाचं पकडतो. मग हे कुटुंबाचं व्हॅल्यू कसं कॅल्क्युलेट करतात. सपोज हा A हा एक उमेदवार आहे आणि ह्या उमेदवाराला NCL काढायचं आहे.
मग ह्या ए उमेदवार आता कदाचित ह्या जागेसाठी फॉर्म भरतोय, मग तो उमेदवार कन्सिडर केला तो इन्कम सोर्स पकडला जात नाही, त्याचं उत्पन्न इथे पकडलं जात नाही. मग त्याच्या फॅमिलीमध्ये त्याच्या कुटुंबामध्ये कुणाचं उत्पन्न पकडलं जाणार आहे, तर नंबर 1 आई आणि वडील त्यांचं उत्पन्न, मग त्यांचं उत्पन्न इथे कन्सिडर केलं जाईल. दुसरा मुद्दा, त्यांचा 18 वर्षाखालील किंवा अविवाहित भावंडे असेल, त्यांचं उत्पन्न पकडलं जाईल. तर भावंड्यामध्ये बहीण पण येते, भाऊ पण येतो. जर या व्यक्तीचं लग्न झालं असेल तर ह्या व्यक्तीचं 18 वर्षाखालील काय अपत्य, 18 वर्षाखालील अपत्य त्यांचं उत्पन्न इथे पकडलं जाईल जर ते असेल तर, आणि प्लस त्यांची पत्नी किंवा पती, आता पत्नी भरत असेल तर पती भरत असेल तर पत्नीचं उत्पन्न इथे पकडलं जातं. मग कुटुंबाचं एकत्रित सोर्स मधनं जे उत्पन्न येतं ते 8 लाख किंवा 8 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. आता दुसरा मुद्दा, एखादा म्हणू शकतो सर कुटुंबात मीच कमवतो बाकी नाही कमवते, सो हरकत नाही, तुम्ही तुमच्या सेतू कार्डात जा किंवा NCL जिथून तुम्ही काढतात महसूल विभागातनं तिथे जा, त्यांच्याकडनं डॉक्युमेंटची लिस्ट घ्या आणि त्या आधारे तुम्ही NCL काढू शकता. NCL काढताना कुणाच्या नावाचं काढायचंय, ए हा एक जर उमेदवार असेल तर त्याचं नाव फॉर एक्झाम्पल ए असेल, वडिलांचं नाव B असेल, आडनाव C असेल, तर ह्या नावानेच तुम्हाला NCL काढायचा आहे. NCL काढण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो का, तर यस, उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो. आता हा उत्पन्नाचा दाखला जो आहे ना, हा किती वर्षाचा मिळू शकतो तुम्हाला, उत्पन्नाचा दाखला 1 वर्षाचा पण मिळतो, 2 वर्षाचा पण मिळतो आणि 3 वर्षाचा पण मिळतो. मग तुम्ही जर 1 वर्षाचा काढला तर 1 वर्षाचे व्हॅलिडिटी तुम्हाला मिळणार आहे, 2 वर्षाचा काळ 2 वर्ष व्हॅलिडिटी तुम्हाला मिळणार आहे, 3 वर्षाचा काळ 3 वर्ष व्हॅलिडिटी असणारं नॉन क्रिमिलियर तुम्हाला इथे मिळणार. लक्षात घ्या, नॉन क्रिमिलियर. सपोज मी आजच्या डेटला जर काढलं 1 वर्षाचं तर हे व्हॅलिड कधीपर्यंत असेल, 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असेल. जर आजच्या डेटला मी 2 वर्षाचं उत्पन्नाचा दाखला काढला आणि त्या आधारे नॉन क्रिमिलियर काढलं तर ते व्हॅलिड असेल 31 मार्च 2027 पर्यंत. आणि जर मी आजच्या डेटला 3 वर्षाचं उत्पन्नाचा दाखला काढला तर ते व्हॅलिड असेल 31 मार्च 26, 27 आणि 28 पर्यंत व्हॅलिड असेल. आता लक्षात द्या, ह्या तिन्ही याच्यामध्ये तुमचं 25 आणि 26 जे त्यांनी सांगितलंय डॉक्युमेंट कोणतं हवं, तर त्यांनी सांगितलंय 25-26च्या हे त्याच्यामध्ये असावं. तिन्ही डॉक्युमेंटमध्ये तुम्ही बघू शकता की 25-26 उत्पन्न किंवा 25-26 हे इकॉनॉमिकली याच्यामध्ये येते बघा, ह्यामध्ये पण येतं, यामध्ये पण येतं आणि यामध्ये पण येतं. एखाद्या विद्यार्थी मागच्या वर्षी काढलेलं असेल, ते 1 वर्षाचं असेल तर त्याची व्हॅलिडिटी संपली आहे, कारण 31 मार्च 2025 पर्यंत होतं. मागच्या वर्षी काढलं 2 वर्ष व्हॅलिड होतं, ते आहे, त्यामध्ये हे वर्ष येतं. 3 वर्ष व्हॅलिड होतं, त्यामध्ये पण हे वर्ष येतं. म्हणजे तुम्ही खाली नॉन क्रिमिलियरच्या खाली व्हॅलिडिटी डेट पण असते, चेक करा. ओके, ते चेक करा, तुम्हाला समजेल. व्हॅलिडिटी किती असते तुम्हाला मी आता सांगितलं. दरवर्षी काढावं लागतं का, यस, काढलं तर तुम्ही 1 वर्षाचं काढलं दरवर्षी काढा, 2 वर्षाचं काढू शकता किंवा 3 वर्षाचा पण काढू शकता. दरवर्षी काढू शकता किंवा दरवर्षी काढण्याची प्रोसेस नाही, तुम्ही एकाच वेळेस 3 वर्षाचं काढू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. कसं असतं तर त्याचं नॉन क्रिमिनलचा फॉर्मॅट आहे, तुम्ही गुगल केलं तरी सापडेल तुम्हाला. खाली नॉन क्रिमिनलच्या खाली तुम्हाला बघा डेट पण असते, कोणी दिले त्याचं ऑथराइज सिग्नेचर असतं, त्यानंतर तुम्हाला कधीपर्यंत व्हॅलिड ते पण टाकले असतं, वरती NCL नॉन क्रिमिनल स्पष्ट उल्लेख पण असतो. आता याच्यामध्ये SC-BC चे उमेदवार जर असाल तर SC-BC ला जात कास्ट सर्टिफिकेट प्लस NCL असं दोघं एकत्र येऊ शकतात, ते चालेल, तुम्हाला चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो NCL बद्दल थोडक्यात माहिती इथे बघितली. आता पुढे NCL विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी कुणाच्या नावाचं हवं, तर लक्षात घ्या, महिलांसाठी कास्ट सर्टिफिकेट आणि NCL हे तुम्हाला बोथ फादरच्या नावाचंच असावं लागेल. बघा, फादरच्या नावाचं म्हणजे काय, सपोज महिलेचं नाव W असेल तर कोणत्या नावाने येईल त्याचं W आणि फादरचं नाव आणि सरनेम, बरोबर, ह्या नावानेच त्यांचं NCL येणार, हे लक्षात घ्या. उत्पन्न कुणाचं पकडलं जातं, जर कॅटेगरीमधून तुम्ही बिलॉंग करत असाल कॅटेगरीमधून तर तुमचं उत्पन्न फादरच्या बाजूचंच पकडलं जातं, हे पण लक्षात घ्या. ओके, ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढून टाका. त्यानंतर पुढे घेऊन जातो, आता फादरच्या बाजूचंच काढायचंय, फादरचं उत्पन्न प्लस तुम्हाला मी आता म्हटलं पती पत्नी, सो ज्यांचं लग्न झालं असेल त्यांचं पती और ऑब्लिक पत्नी. आता मुलींचं असेल जनरली पतीचं पकडतं, इथे पतीचं पकडतंय, लक्षात घ्या. त्या आधारे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा. याच्यासाठी बेस्ट तुम्हाला मी सांगू शकतो की तुम्ही सेतूमध्ये जा, ते तुम्हाला सगळी प्रोसेस सांगतील, से डॉक्युमेंट सगळे जमा करा आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही NCL काढून घ्या. ओके, ही ऑनलाईन पण काढण्याची प्रोसेस आहे, ऑनलाईन पण तुम्ही काढू शकता.
एनसीएल फॉर्म भरताना लागतं का, तर यस, एनसीएल तुम्हाला आत्ताच फॉर्म भरताना लागतं. याचं उत्तर एक आहे. तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसेस ही 15 ऑक्टोबर पर्यंत आहे. ज्यांच्याकडे एनसीएल नसेल त्यांनी प्रयत्न करा 15 ऑक्टोबर पर्यंत काढण्याचा. तोपर्यंत वेट पण करा. जर निघत असेल, मिळत असेल तर 15 ऑक्टोबर पर्यंत वेट करून फॉर्म भरा, कारण याचा फायदा तुम्हाला होणार आहे. एनसीएल किती वर्षाचं असतं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, 1 वर्षाचं, 2 वर्ष, 3 वर्षाचं पण चालतं. आता लगेच काढता येईल का? यस, काढता येईल तुम्हाला. आता जाऊन तुम्ही लगेच अप्लाय करू शकता. काहींचा प्रश्न, सर मग आता जर दिलं तर माझं 15 ऑक्टोबर पर्यंत येईल का? तर यस, याचे उत्तर 15 ऑक्टोबर पर्यंत येतं. तुम्ही यासाठी प्रयत्न करा, तुम्ही यासाठी त्यांना जाऊन भेटा, अधिकाऱ्यांना भेटा, ती नक्की तुम्हाला देतील. एनसीएल अद्ययावत म्हणजे काय? अद्ययावत म्हणजे ज्या वर्षी ऍड होते ते जे वर्ष इकॉनॉमिकल इयर असतं ना, इकॉनॉमिकल इयर, ते वर्ष त्याच्यामध्ये आलं पाहिजे, त्या वर्षाला व्हॅलिड असणार असावं लागतं. जसं की ऍड मध्ये त्यांनी म्हटलेलं 25-26 हे इकॉनॉमिकल इयर याच्यामध्ये असावं. सो 25-26 लागेल. बघा ही ऍड तुमची, ह्या ऍड मध्ये त्यांनी 6.14 नंबरचा पॉइंट आहे आणि त्यात सांगितलंय त्यांनी काय, सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे उत्पन्न उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतचं प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य होईल. याचाच अर्थ एनसीएल तुम्हाला कधीच लागणार आहे, 25-26 नॉन क्रिमिनल लागणार आहे. पुढे घेऊन जातो तुम्हाला मी, ओपन महिलांसाठी एनसीएल लागेल का? तर याचं उत्तर आहे ओपन महिलांना गरज नाहीये, गरज नाहीये. दुसरं, महिला आरक्षणासाठी एनसीएल लागेल का? तर याचं उत्तर नाहीये. मे 2023 मध्ये जी आर आलेला आहे. आता महिलांना आरक्षण घेण्यासाठी, महिला आरक्षण घेण्यासाठी एनसीएलची गरज नाही. ओपनच्या महिलांसाठी सेपरेटली बोलतो मी तुम्हाला. म्हणजे ओपन मधून जर महिला ह्या प्रवर्गात जायचं असेल तर गरज नाही. मात्र तुम्हाला कॅटेगरीमधून जायचं असेल, महिलांना कॅटेगरीमधून जायचं असेल तर कॅटेगरीच्या महिलांना कॅटेगरीच्या जागेसाठी मात्र नॉन क्रिमिनल लागतं. इन शॉर्ट मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादी कॅटेगरी आहे, ओबीसी आहे, ओबीसी कॅटेगरी, मग ती मेल असू अथवा फिमेल असू, यांना 3 डॉक्युमेंट आरक्षण घेण्यासाठी लागतातच. पहिलं डॉक्युमेंट आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागतं, दुसरं तुमचं डोमेसाईल लागतं आणि तिसरं म्हणजे तुमचं नॉन क्रिमिनल लागतं आणि याला मी म्हणतो व्हॅलिड लागतं. व्हॅलिड, बरोबर. हे कधीचं पण चालतं, त्याला काही गरज नाही. व्हॅलिडिटी असते का? नसते. डोमेसाईल व्हॅलिडिटी असते का? नाही. याला मात्र व्हॅलिडिटी असते आणि व्हॅलिडिटी आहे म्हणून तुम्हाला चेक करावं लागतं की तुमच्याकडे असणारं नॉन क्रिमिनल हे फार जुनं तर नाहीये ना, ज्याच्यामध्ये 25-26 वर्ष येत नाही, सो ते चालणार नाही. ते पण लक्षात घ्या. आता मुद्दा आता तुम्ही घेऊन तुम्हाला एनसीएल, सर एवढं सगळं तुम्ही मला समजून सांगितलं, पण सर एनसीएल माझ्याकडे नाहीये, किंवा सर एनसीएल काढायला गेलो तर मला मिळू शकत नाही कारण माझं उत्पन्न एकत्रित पाहिलं तर 8 लाख प्लस आहे. बघा, उमेदवाराचं उत्पन्न पकडलं जात नाही, उमेदवाराच्या फॅमिलीचं. उमेदवार आता जॉब करतो नो डाऊट, कारण तो सर्व्हिसला 2 वर्षाचा अनुभव लागतोच आहे, तिथे 6 वर्षाचा अनुभव लागतोच आहे, त्याचा इन्कम असेल. उमेदवाराचं उत्पन्न पकडलं जात नाही, उमेदवाराशी रिलेटेड फॅमिलीमध्ये जे येतात ना त्यांचं उत्पन्न पकडलं जातं. ओके, याच्याबद्दलचे जी आर पण भरपूर सारे आलेले आहेत, ते जी आर पण मी तुम्हाला सांगू शकतो. ओके, सो आता माहिती मी तुम्हाला देतोय, जी माहिती जी आरच्या द्वारे सांगितली गेली, लक्षात घ्या. आता एनसीएल हे सगळं केलं तर एनसीएल नसेल तर काय होऊ शकतं? बघा, एनसीएल नसेल तर तुम्हाला वयामध्ये सूट जी असते ना ती मिळणार नाही. का? कारण मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की तुम्हाला कॅटेगरीसाठी बघा 3 डॉक्युमेंट लागतात, कास्ट सर्टिफिकेट लागतं, डोमेसाईल लागतं आणि तिसरं एनसीएल लागतं. यापैकी एक जरी नसेल ना तुम्हाला कॅटेगरीमधून फॉर्म भरता येणार नाही, एक जरी नसेल तरी. मग जर एक जर म्हणजे फॉर एक्झाम्पल एनसीएल नाही आहे तर तुम्हाला वयात सूट मिळणार नाही. मग इथे ओपनसाठी वयोमर्यादा 38 आहे, कॅटेगरीसाठी 43 आहे. तुमचं जर वय 38 प्लस असेल आणि तुमच्याकडे एनसीएल नाही तर कॅटेगरीमधून तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, याचा अर्थ तुम्हाला फॉर्मच भरता येणार नाही, लक्षात घ्या. दुसरा मुद्दा आहे आरक्षणाचा. आरक्षणाचे जे सीट आहे तुम्हाला ते सीट तुम्हाला इथे मिळणार नाही, म्हणजे कॅटेगरीचे सीट म्हणतो आपण, कॅटेगरीचं सीट तुम्हाला मिळणार नाही, फक्त ओपनचे सीट मिळतील. एखादा विद्यार्थी आहे सर त्याचं वय 38 पर्यंत आहे किंवा त्याचं वय म्हणून आपण 21 ते 38च्या दरम्यान आहे, तो फॉर्म भरतोय तर त्याला फक्त तो कॅटेगरीचा आहे, पण त्याच्याकडे ह्या तिघांपैकी एक ते म्हणजे एनसीएल नसेल तर त्याला फक्त ओपनच्या जागा मिळतील. सपोज ती जर फिमेल असेल तर तिला जागा कुठे मिळेल? तिला जागा ओपन जनरलच्या मिळतील आणि तिला जागा ओपन फिमेलच्या मिळतील, लक्षात घ्या. ओके, त्यानंतर पुढे घेऊन जातो फी मध्ये तुम्हाला सवलत मिळणार नाही. ओपनची जी फी असेल ती फी तुम्हाला भरावी लागेल आणि जागा तुम्हाला आत्ताच सांगितल्या की जागा तुमच्या कमी होऊन जातील, कॅटेगरीच्या जागा तुम्हाला मिळणार नाही. समांतर आरक्षण विद्यार्थ्यांचा अजून फायदा कमी होऊन जाणार आहे, म्हणजे लक्षात घ्या. ओपन मधूनच त्यांना जनरल आणि ओपन समांतर आरक्षणाच्या जागा मिळू शकतात. सो तुम्ही जर एनसीएल नसेल तुमच्याकडे तर हे तुमचं नुकसान होणार आहे. सो अजूनही वेळ आहे, एनसीएल काढून घ्या, कारण 15 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरण्याची वेळ आहे. जवळपास आपण 18 ते 19 दिवस अजून शिल्लक आहे. 10 दिवसात तुम्हाला एनसीएल मिळू शकतं, अगदी 8 दिवसात पण एनसीएल मिळू शकतं. तुम्ही जाऊन फक्त तिथे प्रोसेस विचारा, पटकन ती प्रोसेस फॉलो करा आणि पटकन ते डॉक्युमेंट काढून घ्या.
आता याच्याबद्दल अजूनही तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल घेतला होता. सो आवडला तर लाईक करा, तुमच्या ग्रुपला नक्की शेअर करा. अजून काही मनात प्रश्न आले असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि जाताना परत एकदा सांगतो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला या पदासाठीची बॅच आपण लॉन्च केली 6,999 रुपयात फक्त. फार कमी फीमध्ये तुम्हाला खूप जास्त आम्ही देतोय. तुम्हाला सगळे सेशन लाईव्ह आहे प्लस रेकॉर्ड आहे, हवं तेव्हा तुम्ही बघू शकता. PDF स्वरूपात तुम्हाला क्लासच्या नोट्स पण अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. ही बॅच जॉईन करण्यासाठी बघा पहिल्या 500 विद्यार्थ्यांनाच फक्त हा डिस्काउंट ऑफर आहे. सो लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा. अगदीच अडचण आली तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता. सो परत एकदा सांगतो, जर आवडला व्हिडिओ तर नक्की मला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून पुढचे व्हिडिओ पण नक्की बघा. धन्यवाद.